धाराऊ शंभू बाळांसह जिजाबाईंच्या शेजारी उभी होती. त्यांच्याजवळ जात राजांनी शंभू बाळांना उचलून घेतले. शेजारीच उभ्या असलेल्या रानू आणि अंबा ह्या लहान मुली आबा म्हणत राजांना बिलगल्या. आता सारा भार श्री सांबावर राजे. सगळे उपाय हरले. जिजाबाई न राहून राजांना म्हणाल्या, भार तर सारा श्री सांबावरच आहे आऊसाहेब, पण उपाय हरून चालणार नाही. आदिलशाहीचा अफजल 20,000ची फौज घेऊन आम्हाला जिंदा या मुर्दा दरबार पेश करण्याची शपथ खाऊन इकडे कूच झाला आहे. राजांचा आवाज घोगरा झाला. अफजल 20,000ची फौज म्हणत जिजाबाई क्षणभर गप्पच झाल्या. पाऊस येतो तेव्हा केवढे पाणी पडते आबा प्रतापगडावर? शंभू बाळांनी हात पसरून मध्येच खबर दिली. होय बाळराजे, पण ते सारे पाणी दर्या आपल्यात सामील करून घेतो. राजांनी हसत उत्तर दिले. कुठे असतो तो दर्या? तो फार दूरच्या टप्प्यावर असतो. तुम्ही प्रतापगडावरून इकडे आलात त्याहून खूप दूर. राजांच्या मनात आता फक्त प्रतापगड घोळू लागला. तुळजापूरला राजांच्या कुलस्वामिनी जगदंबेच्या मंदिर आवारात अभद्र घडवून पंढरीच्या मराठी मुलखाच्या लोकदेवताला इजा देऊन अफजलखान शिरवळला डेरे दाखल झाला. वाटेत मलवडीला बजाजी निंबाळकरांना त्याने दस्त केले आणि तू शिवाजीचा फितवेखोर आहेस न मग खराम आहेस असा त्याच्यावर आरोप करून तोफेच्या भांड्याला जखडबंद करून त्यांची आपल्या तळात धिंड काढली. राजांनी खानाच्या गोटातील नाईकजी पांढरे यांची मध्यस्थी घालून 60,000 होणांवर बजाजींची मुक्तता केली. खानाच्या हातचा आपल्या नातेसंबंधाचा कोलदंडा राजांनी मोकळा करून घेतला. शिवाजी संतापून 12 मावळाच्या बसकणीतून सीधा चालून यावा यासाठी खानाने हे सारे डावपेच येता येता टाकून पाहिले, पण ते नतीजा पावले नाहीत. राजांना एकाकी पाडण्यासाठी त्यांच्या गोटातील आसामी फोडण्याचा धूर्त खोडा खानाने शेवटी आखला. कुणाला जरब देऊन, कुणाला लालच देऊन, कुणाला गोड बोलवून त्याने आपल्या फौजी पंखाखाली घेण्यास सुरुवात केली. गुंजन मावळच्या देशमुख विठोजी सिलीमकर, उतरोलीचे देशमुख खंडोजी आणि केदारजी खोपडे, मसवडचे माने, मसूरचे जगदाळे, मलवडीचे पांढरे, तानाजी कोकरे, रविराव ढोणे, काटे, धाईगुडे अशा कैक मावळी पगड्या खानाच्या पायाखाली पायघड्या होऊन पडल्या. वाढत्या बळाने खान शिरवळवरून कूच झाला आणि वाईला येऊन ठाण झाला. वाईच्या काशीराव या आदिलशाही दियांतरावाने खानाचे वेशीबाहेर येऊन स्वागत केले. कृष्णाच्या डोहात कालिया शिरला. काशीरावाने संगमेश्वराच्या गोमाजी हेळकरवारला खानासमोर पेश केला. गोमाजी संगमेश्वराच्या देश कुलकर्ण्याचे दिवाण होता. कुलकर्ण्याच्या वंशाला फक्त एकटी म्हातारी बाकी राहिली होती. तिचे वतन खानाच्या पाक हाताने आपल्या घशात टाकावे या पवित्र धार्मिक बेताने गोमाजी वाई यात्रेला आला होता. खानाने त्याची अर्जी एक अट घालून मंजूर केली. गोमाजी हेळकरांना खानाच्या परतीच्या वाटेवर लागणाऱ्या नद्यात 300 नावा पेरून ठेवायच्या. खानाने त्याबद्दल गोमाजीला संगमेश्वराचे देश कुलकर्णी पण द्यायचे. खानाची येण्याची सोय देशमुख सरदारजींनी केली. जाण्याची सोयीचा विडा गोमाजींनी उचलला. आता कंबकत काफर सेवा बचावणे शक्य नव्हते, पण गोमाजीला आणि खुद खानालाही पता नव्हता की खानाच्या परतीची वाट वेगळीच होती. आता राजाच्या बाजूचे 2च कदीम, पुराणे आणि बळजोर सरदार उभे होते. एक मावळी खोऱ्याचा बेलांगकड्याचा मोर्चेबंद मुलूक आणि दुसरा 12 मावळातील कुणालाही दस्त न होणारा पावसाळा. खानाचा पाणलोट थोपवण्यासाठी पडत्या पावसात राजांना राजगड सोडवणेच भाग होते. किल्लेश्वरीच्या आणि भवानीचे दर्शन घेऊन राजे राजगडाच्या पद्मावती माचीत उतरू लागले. गडाच्या बंदिस्तासाठी फिरंगोजी, नरसाळा, गोमाजी, पानसंबळ, सिदोजी थोपटे ही मंडळी मागे राहणार होती.
राजाच्या संगती आपल्या वतनावर पाणी सोडून आलेले कान्होजी जेथे, नातेबंधातले बबाजी भोसले, बाळाजी सिलीमकर, नेताजीराव पालकर, येसाजी मोरोपंत, तान्हाजी, संभाजी, कावजी, सुभानजी इंगळे अशी मंडळी असणार होती. सारे गड उतरून शिवाणपट्टणात आले. राजे जिजाबाईच्या दर्शनासाठी त्यांच्या हुजरातील महालात गेले. जिजाबाई शंभूबाळांना काहीतरी समजावून सांगत होत्या. राजांना पाहताच त्या थांबल्या. शांतपणे चालत पुढे आल्या. त्यांचे पाय शिवून राजे बोलले, मुलूकबंदीसाठी आम्ही निघतो आहोत. मासाहेब, खान वाईला ठाण झाला. आम्ही प्रतापगड पकडावा म्हणतो. या, आता मागचा विचार करू नका. दास्तानी असलेली मंडळी सोडू नका. सईबाई पडल्या नसत्या तर आम्ही सुद्धा खान बघण्यासाठी खासे आलो असतो. त्यांचा एक हिसाब आमच्या मनी अजून बाकी आहे. जाताना सुनबाईंना भेटा. क्षणभर जिजाऊ थांबल्या. शंभूबाळ, आबांचे पाय शिवा. जिजाबाईंनी बाळराजांना खांदा थोपटीस सांगितले. शंभूबाळांनी राजांच्या पायावर डोके टेकले. त्यांचे खांदे पकडून राजांनी उठवून जवळ घेत राजांनी त्यांचे पाठ हळूवार थोपटली. खान म्हणजे काय आबासाहेब? बाळराजांनी कपाळाला आठ्या घालीत विचारले. त्या अचानक प्रश्नाचे काय उत्तर द्यावे ते राजांना सुचेना. जो दुसऱ्याला खायला टपलेला असतो पण ज्याला कुणीच खात नाही त्याला खान म्हणतात शंभूबाळ. जिजाबाईंनी राजांकडे बघत उत्तर देता देता बाळराजांना आपल्याजवळ घेतले. येतो आम्ही. राजे घोगऱ्या स्वरात बोलले. या, औक्षवंत व्हा. जिजाऊंनी उजवा हात वर उचलला. जय भवानी. शंभूबाळांनी विसरून राहिलेल्या मुजऱ्याचा भाग पुरा केला. सईबाईचा निरोप घेण्यासाठी राजे महालात आले. महालातल्या मंचकाभोवती काजळी दाटली. चिरागदाणे जळत होती. हळुवार पावलांनी मंचकाजवळ जाऊन राजांनी सईबाईंच्याकडे पाहिले. त्या डोळे मिटून पडल्या होत्या. त्यांची सावळी चर्या चिरागदालनाच्या मंद प्रकाशात फिकट उदास दिसत होती. एकदा आम्ही निघालो. सईबाईंनी डोळे उघडावेत म्हणून राजे बोलले. त्यांच्या बोलांनी गाढ ग्लानीतून जाग्या व्हाव्या तशा सईबाई जाग्या झाल्या. त्यांनी हसण्याची कोशिश केली. बाळ भेटले? शीन आवाजात त्यांनी राजांना विचारले. हो भेटले. आऊसाहेबांच्या माली आहेत म्हणत राजे मंचकावर टेकले. त्यांनी सईबाईंचा काष्ठवत हात हळूवार आपल्या हातात घेतला. सईबाईंच्या हातातील सोन्याचे कंकणे किणकिण किणकिण करत कोपराकडे घरगळले. त्यांचा हलका हात हातात घेताना राजांचे मन जडशीळ झाले. दोघांचेही बोल जबानीत जिरून गेले. काय बोलायचे, कसे बोलायचे भाषा सरली होती. नुसते कड मात्र उरले होते. भोवती पेच दाटले होते. सई? राजांनी घोगऱ्या स्वरात साद घालताना त्यांचा हात थोपटला. कोंडी फुटली. शब्दलाटा वाहू लागल्या. असं दिल नाही टाकायचं. आमचा मार्ग आता ठरला. पायाशी कधी काही मागणं नाही केलं. हे पाय समोर असताना दुसरं काही मागायचं नाही सुधारलं. आता हे पाय नजरेसमोर राहतील असं दिसत नाही म्हणून एक मागणं घालावं असं वाटतं. बोलता बोलता सईबाईंना खोकल्याची उबळ आली. ती ओसरून देऊन राजे म्हणाले, गजदिल होऊ नका. मनी असेल ते साफ बोला. तुम्ही बऱ्या होणार. बाळराजांना आम्ही जन्म दिला पण ओढभर दूध देण्यास आमचं आवपण थिटं पडलं. आमची जागा घेण्यास कुणबी नसून धाराबो आली म्हणून बोलावंसं वाटतं. सईबाई थांबल्या. क्षणभर त्यांनी पापण्या मिटल्या. त्यामागची काळी वर्तुळे राजांच्या उरात सलली. बोला सई, थांबू नका. राजांचा आवाज घोगरा झाला. आमचे शंभूबाळ एकला जीव आज स्वारीच्या पदरात घातला. आता स्वारीच त्यांच्या आऊ आणि आबा. हे एवढं आमचं मागा. सईबाईंनी भरले डोळे लपवण्यासाठी मान फिरवली. त्यांच्या मिटल्या डोळ्यातून सुटलेले पाणथेंब मंचकावरच्या बिछाईतीवर टपटप ओघळले. सई, आम्ही बाळराजांना तुमच्यासाठी बांधील आहोत. चिंता करू नका. येऊ आम्ही.
म्हणत राजांनी सईबाईंचा हात बिछायतीवर हळुवार ठेवला. छातीवरच्या मावळेतील कवड्या प्रचंड वजनदार झाल्याचा त्यांना भास झाला. पाठीवर धुळलोट घेऊन मुलखा दौडणारे राजे सईबाईंच्या दालनातून पाठीवर त्यांच्या डोळ्यातील पाणलोट घेऊन बाहेर पडले. शिवापट्टण सोडून राजांनी पुरंदर, तोरणा, मोहनगड, वर्धनगड, तुंग, तिकोना या गडांवरची जातीनिशी जाऊन कडेकोट मोर्चेबंदी उभी केली. कोसळत्या पावसात जावळी खोरे चोख्या पहाऱ्यांनी आवळून बंदिस्त करून राजे खाशा मंडळीसह प्रतापगडावर आले.